आणि म्हणून एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे. आणि म्हणून मी पलीकडून बसलो, संजय बनसोडे अलीकडून बसलेले आहेत आणि गरज पडली तर जब्बार पटेल गाणं सांगायचं बसलेले आहेत. त्यामुळं हा योग सुद्धा लवकर यावा आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्र्यांनी हा फेस्टिवल आयोजित केलाय असा योग लातूरकरांना बघण्याचा यावा अशी श्रीच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो. ती कसं येणार हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सुद्धा सगळे त्याची वाट बघताय की भैया कधी उडी घेत आहे. त्याच्यामुळं निश्चितपणानं तो योग येईल अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. खरं म्हणजे एक मोठी पर्वणी आपल्याला या फेस्टिवलच्या माध्यमातून दरवर्षी मिळते. आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशा वेगवेगळ्या. विक्रम काळे नेहमीच दरवेळेला एक नव्या चित्रपटाची ते निर्मिती इथं येऊन करतात. म्हणजे त्याचं सगळंच म्हणजे दिग्दर्शन आणि मग निर्मिती, पटकथा, पुन्हा अभिनय ते सगळं तेच करतात. म्हणजे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्यांचं प्रेम माझ्यावर आहे. मला असं वाटतं की असा सामाजिक समतोल असला पाहिजे, तर तसा राजकीय समतोल सुद्धा हा असला पाहिजे. म्हणजे तराजू असतो ते सगळेच जर तिथे जाऊन बसले तर मग त्यामुळं तो समतोल राखण्याचं काम हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं. आणि म्हणून कसं आहे की शेवटी महायुती आणि महाविकास आघाडी ठीक आहे तुम्ही जिंकला, पण महाविकास आघाडीला सुद्धा ज्यांनी मतं दिलेली आहे त्या मताचा आदर सुद्धा करणं हे आमचं काम आहे. आम्ही जिथे आहोत ते गेल्याही वेळेला मी सांगितलं होतं की आनंदी आहोत, पण भविष्यामध्ये तुम्हीच कदाचित तिकडे याल. पण हे सुद्धा तुमचा जो काही गुणधर्म आहे, समजा तो समतोल जर फार जर बिघडला तर पुन्हा तेच इकडे येऊन पुन्हा तो होऊ शकतो आणि काही सांगता येत. त्यामुळं काळ बदलत राहतो, राजकीय परिस्थिती बदलत राहते. तर मला असं वाटतं की आपण जरी वेगवेगळ्या पक्षात असतो, तुम्ही सत्ता पक्षात असला की विरोधी पक्षात असतो, तरी महाराष्ट्राला न्याय देणं, लातूरला न्याय देणं हे आपण ठरवलं.